मारो धंधो माय लाईफस्टाईल गाडी बंगला। नमस्कार, माझं नाव जयश्री रमेश बोंद्रे। जसा जो प्लॅन तुम्ही आता बघितलाय तोच प्लॅन मी जॉईनिंग करून कमीत कमी 6.5 वर्ष पूर्ण झाले आणि 6.5 वर्षापासून मी जॉईनिंग केलं ह्या बिझनेसमध्ये। जॉईनिंग करण्याच्या आधी मी जे लिमिटमध्ये इन्कम कमवत होते ते लिमिटमध्ये इन्कम मला बिलकुल आवडत नव्हतं। अनलिमिट इन्कम कमवायचं हेच माझ्या कंटिन्यू डोक्यात असायचं, पण अनलिमिट इन्कम कमवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे मार्केटमध्ये हे काहीच लक्षात येत नव्हतं। बट जेव्हा मी हा बिझनेस प्लॅन बघितला, आमच्या गावातला व्यक्ती माझ्यापेक्षा 10 वर्षांनी लहान त्यांनी मला हा बिझनेस दाखवला। जेव्हा त्या व्यक्तीने बिझनेस प्लॅन दाखवला, बिझनेस तर मला खूप आवडला, पण जेव्हा त्या व्यक्तीने दाखवल्याच्या नंतर माझ्या एकच डोक्यात आलं, हा व्यक्ती माझ्यापेक्षा 10 वर्ष लहान आहे आणि हा मला नेमकं काय सांगणार। पण जेव्हा मी त्या व्यक्तीला बाजूला ठेवलं आणि बिझनेसच्या प्लॅनवर मी लक्ष दिलं, त्यावेळेस मला कळालं की ज्या गोष्टीची मी वाट बघत होते की जे मला अनलिमिटेड इन्कम मला पाहिजे होतं, तर ते अनलिमिटेड इन्कम कमवण्यासाठी आज मला तो बिझनेस भेटलाय आणि तो बिझनेस मी तेव्हा स्टार्ट केला। जेव्हा मी स्टार्ट केला त्यावेळेस सुरुवातीला जेव्हा मी मार्केटमध्ये उतरले तेव्हा खूप साऱ्या लोकांचा नाकार सुद्धा मला ऐकावा लागला, कारण जेव्हा मी एक बघितलं थोडंसं की एखादा व्यक्ती सक्सेसच्या मार्गाला जेव्हा लागतो तर त्याला अडचणी तर नक्कीच येतात। त्या अडचणी माझ्या पण लाईफमध्ये आल्या आणि एक लेडीज असल्यामुळे जरा थोड्याशा अडचणी नक्कीच जास्त आल्या, पण त्या अडचणीला मी फेस करत गेले, कारण मला माहित होतं आता जर आपण ह्या अडचणी आता आपण फेस जर नाही केल्या तर त्या अडचणी मला लाईफमध्ये आयुष्यभर फेस करावं लागतील। म्हणून मी ते बाजूला सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या, एकच डोक्यात ठेवलं की हा बिझनेस आपल्याला करायचा आणि लाईफमध्ये आपल्याला काहीतरी वेगळं करून दाखवायचं आणि अनलिमिटेड इन्कम मला याच्यासाठी पाहिजे होतं की मी आणि माझे मिस्टर आमच्या दोघांच्याही लाईफमध्ये आम्ही दोघं जर बघितलं तर ह्याच्या व्यतिरिक्त लाईफमध्ये काहीच नव्हतं। जेव्हा आम्ही बिझनेस स्टार्ट केला तेव्हा आमच्याकडे 2 व्हीलर सुद्धा नव्हती आणि जेव्हा बिझनेस स्टार्ट केल्याच्या नंतर आम्ही 3 महिन्यानंतर आम्ही पॅशन प्रो 70,000 रुपयाची 2 व्हीलर घेतली आणि ती गाडी कमीत कमी आम्ही 1 वर्ष वापरली। 1 वर्षानंतर आम्ही 6 लाख रुपयाची इंडिका विस्टा घेतली आणि त्याच्यानंतर आज जी गाडी मी वापरते त्या गाडीची किंमत आहे 12 लाख रुपये। वेटारा ब्रेझा आज मी वापरते। त्याच्यानंतर जर बघितलं बिझनेसच्या माध्यमातून आज माझे 2 घरं झालेत। एका घराची किंमत आहे 20 लाख रुपये आणि दुसऱ्या घराची किंमत आहे 35 लाख रुपये। मित्रांनो, जेव्हा हा बिझनेसच्या आधी आमच्या लाईफमध्ये काही नसताना हा बिझनेस स्टार्ट केल्याच्या नंतर हे लाईफमध्ये होऊ शकलं आणि बिझनेसच्या आधी जर बघितलं माझं शिक्षण 10वी झालेलं, मिस्टरांचं शिक्षण 12वी झालेलं, डिग्री नसल्यामुळं नेमकं मार्केटमध्ये काय करावं हा पण आम्हाला खूप मोठा प्रश्न होता। पण जेव्हा आम्ही मार्केटमध्ये काम करत होतो छोटं मोठं, माझे मिस्टर MIDC वर्कर आयटा वेल्डर झालेले आहेत, तर ते MIDC मध्ये होते, त्यांना जास्तीत जास्त 4 ते 5 हजार रुपये पेमेंट त्यांचं होतं आणि मी चाटे कोचिंग क्लासेसमध्ये मी जवळपास 3 वर्ष झाडू मारण्याचं काम केलं आणि औरंगाबादमध्येच मी स्वयंपाकाचं काम पण केलं। पण जेव्हा हे काम मी करत होते तेव्हा ते लाईफ मला नको होतं, त्याच्यामुळं जेव्हा मी बिझनेस स्टार्ट केला आणि स्टार्ट केल्याच्या नंतर मला किती पण अडचणी आल्या तर त्या अडचणी मला कधीच मोठ्या वाटल्या नाही का जे माझ्या लाईफमध्ये आधी होत्या। म्हणून मला एक सांगायचं आहे की ह्या बिझनेसमध्ये जर आमचं लाईफ चेंज होऊ शकतं। आज जर आमच्या लाईफमध्ये खूप म्हणजे ज्या गोष्टी कधी आम्ही बघितल्या नव्हत्या, ज्या गोष्टी कधी व्हिज्युअलाइज सुद्धा केलेल्या नव्हत्या, त्या गोष्टी आज आमच्या लाईफमध्ये घडल्यात। बघा मित्रांनो, जी व्यक्ती बिझनेसच्या आधी आमच्याकडं सायकल होती, पण सायकलवर असणारी व्यक्ती कधी फॉरेनला जाऊ शकते का ह्याचा लाईफमध्ये मी कधीच विचार केला नव्हता। बट या बिझनेसच्या माध्यमातून मी 3 वेळेस फॉरेन टूर सुद्धा झालाय। आज 2 गाड्या पण वापरते, 2 घरं पण घेऊ शकलो। तर ही ताकद फक्त आणि फक्त ह्या बिझनेसची ताकद आहे, माय लाईफस्टाईलची ताकद आहे। आणि बघा, ज्या व्यक्तीने मला बिझनेस दाखवला, पण ज्या व्यक्तीने जन्म तर त्यांनी दिला, पण ज्यांनी मला शिकवलं, टिकवलं, घडवलं, असे आमचे लाईफचे विधाते विदर्भ आणि मराठवाडा, त्यांना तर आम्ही सगळे किंगच म्हणतो। असे माणिकजी जाधव सर यांना मी कोटी कोटी वंदन करते, कारण त्यांनी माझं एज्युकेशन कमी असताना सुद्धा त्यांनी त्यांचं एज्युकेशन जास्त होतं आणि त्यांनी मला शिकवण्यासाठी खूप त्रास घेतला आणि मला शिकवलं, टिकवलं, घडवलं आणि लाईफमध्ये इथपर्यंत आणून ठेवलं। मित्रांनो, तर खरंच थँक्यू सो मच माणिकजी जाधव सर,
त्याचबरोबर आज मला घरामधून बाहेर निघाल्याच्या नंतर सुद्धा ज्या मला अडचणी आल्या, तर त्या अडचणीला फेस करण्यासाठी जो मला सपोर्ट केला, असे ग्रेट व्यक्ती जे माझ्या पाठीमागे उभा राहिले, असे माझे मिस्टर रमेश बोंद्रे सर यांना सुद्धा मी कोटी कोटी वंदन करते. आणि मित्रांनो, खरंच त्या व्यक्तीमुळं आज मी माझ्या लाईफमधले स्वप्न पूर्ण करू शकले. तर माझे ऑल टॉप लीडर्स, ऑल माझी लवली टीम, आज यांच्यामुळं आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो. तर थँक्यू सो मच माझे ऑल टीम. विश ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. दुनिया पे हम छा गए हैं.